नामदेव दगडूचं काही इले का तुला चुपकी चुपकी लावल्यावर जमून हा का बा आम्हाला काय लग्न झाल्यावर सांगत होता ना तू बाप्पा नामदेव पुरा आतल्या गाठीचा आहे ना काय बोटे बा आतल्या गाठीचा म्हणून राहिले तुम्ही लोक बोट घालून राहिले ना संबंध मोळ्या नांदीला गेला काय सांगा त्या पाहुण्याला काहीच काही सांगितलं कोण बेसरमान कोणी नामदेव ते आम्हाला विचारायला तिकडे आम्हाला विचारलं ते ना पोरगा कसा काय 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 नाही मग तुम्ही ना सांगितलं हिंदेले एका ये दोन नाही रे बा एका दोन काल सांगा ते आले ते आमच्याजवळ त्यांनी विचारलं का बोल तू दगडू पोरगाचं कसा काय काय नाही आम्ही चांगलं सांगितलं बा फक्त त्याने वावरा प्रश्न केला तर आम्ही त्याच्यावर काही आम्ही उत्तर दिलं नाही बोललो बी नाही कसा गळा वावराबद्दल सांगितलं असतं आम्ही नव्हतं पण तू काय सांगेल आणि काय नाही आम्हाला काही माहित नाही त्यासाठी आम्ही काही बोललोच नाही बा वावराच्या बद्दल घराबद्दलही काही बोललो नाही पण मग तुम्ही नाही सांगितलं मग त्याने माहित कसं पडलं दगडूकडे 2 एकर वावर आहे घरदार बांधेल नाही काय नाही म्या बरोबर जमवलताना खेळ बरोबर मेळा आलता मी बरोबर ते ना आम्हाला विचारलं म्हणजे झालं का दुसऱ्या कोणाला विचारलं नसेल का गावात आता कसं गावात ते फिरले लोकांनी जर विचारून राहिले ते तर कसं कोण ना कोणी सांगणार होतच भाऊ कोण ना कोणी सांगितलं असेल गावातल्यानं बा पुरे बोट आहे लोकात बा गावामध्ये काय बा गरीबा पोरास लगन लगन होऊ देत नाहीत लोक जे काही आहे ते चांगलं चांगलं सहकार माणसानं मागलं काल सांगा त्याचा फोन आला तर पाहुण्याचा मुली काय तर बा तुमचं ना आमचं निपटलं मुळलं आपलं आता कसं मला त्याला भेटायला जाणार आहे पहिले आता ते भाऊ आम्हाला काही माहित नाही रे भाऊ आपण काही सांगितलं नाही कोणालाच अवघडा कोणा सांगितलं काय सांगितलं आम्हाला काय माहित नाही जे काही होतं ते तुला खरं सांगितलं आम्ही नामदेव तो बोट घालणार मला पाहिनच आता कोण आहे काय नाही हा त्याचा पता काढायचा कोण आहे काय नाही विचार त्या पाहुणे येईल कोण होता लिखतो तर हा विचार तुम्ही द्यायला आता पण लहान मग पाहुणे येईल कोण आहे काय विचारून की बरोबर लावतो मी पण ते नाही विचारत मी दुसरं विचारतो आता हा लाव राम राम सकाराम भाऊ काय नाम दे भाऊ राम राम घालून राहिले तुम्ही अरे काय झालं बाप्पा सकाराम भाऊ सांगा आता बरं काय बा गावातले लोक तर जराशे काय आवडते बा रामदेव भाऊ कशी माणसं आहे हो तुम्ही राजा त्या गावातल्या सांगितलं ना राजा जे काही होतं ते सकाराम भाऊ गावातले लोक तोंड खाली असतातच कोणाला पटते नाही पटत आता कसं आहे ते जाऊ द्या पण तुम्हाला मावर तर विश्वास आहे की नाही मी करणार आहे जे काही आहे ते तुम्ही टेन्शन घेऊ नका ना पोरगी सांगतो तुम्हाला सुखात नाही बापा त्या पोरीचा बाप नाही म्हणते आता मी देतच नाही म्हणते त्याच्या घरी मला मी अजिबात मला चालतच नाही म्हणते ते पाहुणे आपल्याला पाहिजे नाही म्हणते बा खोटारडे आहेत ते बापा सकाराम भाऊ काही करून जमा लागते बरं त्या गड्याला कसं पोरगी पसंत आहे पोरीले पोरगा पसंत आहे तर कसं मेळ लावा पोरीच्या मायले सांगा मला पोरगा चांगला आहे तुझ्या घरचा मग असं गुन्हा तसं गुन्हा काहीतरी जमवा तुम्ही बजेट काय जमा म्हणून राहिले बा तुम्ही अरे बा त्या तुमच्या गावातल्याला फचका केला ना सांगितलं त्याला धडधड तोंडावर असं आहे तसं आहे आणि ते सांगितलं पोरगा दारू भेटे काय बा आपतच आहे ना हे कसं काय निपटा सांगा आता त्या पुरीच्या मायला काय सांगा तो आंब्या त्या पुरीचा बाप कुदणार नाही काय नाही काहीतरी जमवा तुम्ही खरं सांगतो सकाराम मी येतो लागलाच तर दडसा येतोच मी बरोबर पाहतो मी काय तर माझ्यानं होत असेल ते करतो बा मी बरोबर पापा हा इचकलं बापा ते मला जाणं आहे दडसा चला हा चालचा कारवाईला बा आजकाल संबंध द्यायचा पोराच्या बुडबा पुरो बेकार आहे हो बापा दगडू तू टेन्शन घेऊ नको बरं चला आपल्याला भेटायला जाणार पाहुणेले चालतंय ना बोलावलं आपल्याला पण तुम्हाला काय बघा कशी लाज नाही वाटत हो कोण्या तोंडाने चालतात तसं त्याला भेटायला सांगा ना आपलं सारं खोटंच आहे ना 2 एकर वावर आहे माझं राजा मी झोपडीत राहतो घर बांधेल नाही दार बांधेल नाही तुम्ही त्याला 2 मजली मकान दाखवलं 8 एकर वावर दाखवलं आता भांडं फुटलं कोण्या तोंडाने चालतासाठी तू काल टेन्शन घेऊन राहिला वा मी आहे ना मी असल्यावर तू काल टेन्शन घेत तुझं मगापासून तेच चालव मी आहे ना अरे बा काय तोंडावर पडलो नागून खोटं बोलून गावातल्या मारले ना कोण पीन विचारलं ना त्यानं लोकांना गावात माझं काय आहे काय नाही तर मी नंगबाई चंग बोकारा तंग माणूस काय बा तुमचं तेच आहे ले मावर भरोसा नाही काय सांगतो मला एवढं सांग नाही तुमच्यावर भरोसा आहे माझ्या 100% काले बळबळ करून राहिलं मुकड्यान चाललं तू माग जे काय करायचं आहे ते मी करीन ना समोरच्याला काय सांगायचं काय नाही ते सर्व मी करतो तू काय टेन्शन घेत बरोबर तुम्हीच करावं मला काय घेण देण नाही पण कसं तसा गेल्यावर अपमान नाही झाला पाहिजे शादवलं नाही पाहिजे आपल्याला नाही तर आपली मायबहीण उधळतीन ते का बेसरम हो खोटं बोलता काय ढमुक आपत
कसं आहे, मला कोणी बोलले की मला सहीनच होत नाही. मस्त कसं टाकते मग. बा कोणीच बोलणार नाही, तू टेन्शन घेऊ नको. हा तू फक्त चाल, हा मागं चाल तू. हा ते सारखं देतो मी करून. बरं नामदेव भाऊ चला, चाल. नामदेवला काय कच्च्या गुरुचा चला समजतात काय लोक? अरे मी नाही ना बा, कच्चा नाही ना मी लय पक्क्यातला माणूस हा. संबंध का असे जोडले का मी आदलो 17-60 जोडले ना. 19-20 करायच लागते काही ना काही. काय ना तर कशी पाचळ ठोकतो तडी साधं काही ना पोरगीत दिली पाहिजे दगडूले. आमचा गडी दगडू भेटेच भलता बा. अरे काही नाही होत ना बाबा, संबंध या कामात थोडं 19-20 करावंच लागते. आता याला काही नवीन पोरगा आहे, नवीन रक्त आहे, यानं काही पाहिला नाही अजून जमाना. जाऊ दे चला मग. पाटील दगडूचं लग्न नाही म्हणतात बा, गेलता म्हणतात बा तो पोरगी पाहिले. अरे पटापटी झाली म्हणतात बा गड्याची. मला तर काही माहिती नाही, ठाऊकी नाही बा. दगड्यानं सांगितलं नाही झाल्यानं मले. परवा दिवशी भेटला ना बा मले. कधी आलं लग्नावर काम? काय बा काय पोरगा आले का सांगत नाही जोडच्या माणसाली. काय सांगेन बाबा, तो लोक बोट घालतात ना, तुम्हालाच माहित आहे. संबंध होणार असला तर होऊन येत ना, इचकून टाकतात म्हणून कोणी कोणाला संबंधाला सांगत नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं नशीन पाटील त्यानं. झुमऱ्याला का काही बोलतं गेले का? मी का संबंध मोडणारा का बोट घालणारा माणूस आहो काय? काही पाटील तुमचा विषय नाही, तुम्ही कायला बोट घालता, तुम्ही तर चांगलंच करसान. पण कसं असते, आपण एखाद्याला सांगतो अरे गळा दगडूचं जमून राहिला बा लग्नात, मग तो बोट घालते ना. असा विषय असते ना, आपल्या पोटात गोष्टी आहेत ना, म्हणून त्यानं दगडून सांगितलं नाही आपल्याला. ती बरोबर आहे. कसं आपण एखाद्याला सांगतोच, सांगितलं की त्याचा फटका फुटते. आणि कसं आहे आता कसं पोराची लग्न होऊन राहिले, ज्याची याची कोरपते भाऊ एकामेकाच्या विरोधात लय खचूशलपण आहे. बरोबर आहे ना, एका समाजाला लागते त्या गोष्टी होतातच. तो म्हणते मला भेटली पाहिजे, तो म्हणते मला भेटली पाहिजे, माझी सेटिंग लावतो, तो म्हणते माझी सेटिंग लावतो. बरोबर आहे गडा. नशीन सांगितलं पाटील. दगडूचा आबा आला. बुडे बा. अरे बापा त्या बुड्याला काले आवाज द्यायला हा बापा. तो म्हणजे लय पुढे चालते तो बुडा. शिल्लक काय ते बुड. काही नाही बोलत तो बुडा. बुडे बा. अरे बा काय म्हणतात बा? बापा बुडे बा नातवाई येऊन राहिली बाबा. आता झालं जमलं बाबा नाताचं. झटकनी पटकनी काय डीजे मिजे सांगा बा. डीजे काय बुड्याचं गाव पंगत देते. आता नाताचं लग्न जुटून राहिलं तर काय बुडे बा. मस्त हेत घिये चांगला टाप करता मिरवणूक काढू घड्यावर आपण गड्याची. डिजेन काच लगन इचकलो ना बापा. हो ते काय सांगू तुले, मनाताला भेटते का बापा पोरगी? भेटत नाही ना. काय करतो इचकलो ते डांगऱ्या. पुढे बा काही बोलून राहिले का राजा? 2-2 पाहिजे झाले राजा. आमच्याशी खोटं बोलता का राजा तुम्ही? त्या बुड्याला सांगणं नाही भाऊ आपल्याला. तो दगड्याचं सांगतच नाही, बुडी सांगत नाही. म्हणजे आतल्या गाठी झाले हो तुम्ही. आमचं सांगा फक्त, आम्ही तुम्हाला. बाबा पाटील तुला सांगून आहे तर मग कोणाला सांगू? खरं आहे तेच सांगून राहिलो ना. आपल्या गावातल्यानं कोणतरी बोर्ड घातलं त्याच्यामध्ये. पाहुणे विचारलं गावामध्ये कोणाले, तर लोकांना एका 2 सांगितले पोरगा दारू पेते, पोरा जमीन नाही, घर नाही, दार नाही, असं तसं फलन बिस्तान दिलं बा एकाला बेकडी लावून. काय करतं, मोडला संबंध. यासाठी कोणाला नाही सांगा लागत पा. मोडला की नाही दगडूचा संबंध, घातलं बोट कोणा. त्याच्यासाठी दगडून आपल्याला सांगितलं नाही की राजा माया संबंध होऊन राहिला काय की काय. असं होते मग माहीत पडलं की. दिवसेंदिवस आपल्या गावातला खतूशीलपणा जास्तच वाढून राहिला बा. कोणा संबंध नाही होऊ देत, तो कोणाच काही नाही होऊ देत. एवढं लेखा एवढं बोगस का गावामध्ये होऊन राहिलं? काय करतो बाबा. ज्यानं बोट घातलं शिन त्याला बोटबोट किळे करतील सांगतो. बोटबोट किळे डायरेक्ट काय सांगता तू? मग आता सात छट तुटून राहिला गड्या. पहिलेच तर पोरगी भेटत नाही, निकून चिकून भेटली तर बोट घातलं सहायच्यानं कोणा. बा काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, होते चांगला. नामदेव भाऊ आहेत ना संबंधामध्ये, तोच संबंध करतात नामदेव भाऊ. टेन्शन घेऊ नका तुम्ही. हो दे बापा, त्या नामदेवच्या नसतं सारं हुकलो. आता काय सांगतो तू, जाऊ दे. चाललो बापा, मी काही बोलायला पुरत नाही बापा. हा मला आसू लढू येते रे, लढू येते. मला आता इकडे तिकडे लवकर होऊन राहिलं तेही चकलं बापा. बुडबा पाय रे, बुडा लढून राहिला रे. 32 वर्षांना नातू झाला, अजून लग्न नाही होऊन राहिलं तर कसं माणसाला दुःख होतेच. पण भाकरची घरी पंचायत आहे, बाई नाही घरी, काही नाही. काय राजा चाल बरं गड्या, झोंबर बुड्या माग चाल बरं, बुड्याला समजून सांगू. हो चला चाल. आलो सकाराम भाऊ. हे बेसरम थांबना आता. बेसरम मंगीसरम काय आले करतं, काय खरं खोटं आहे ते आपण पाहून बोलले. तू गड्या बोलायचीच मोठी घाई करतं. येऊ दे देईल. बरोबर बा सकाराम भाऊ, खोटं बोलले तरी मी काही बोलत नाही बाबा. मापुरे सत्यानाश करून राहिले तरी मी काही बोलत नाही. काय बा, जाऊ द्या, येऊ द्या.
हो गड्या थोडस तोंडावर वर तू चुप राह जरासा येऊ दे त्याला. राम येऊ राम राम. आता झालोय काय याचा येऊ राम 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 राम. या बसा. हो बाबा नामदेव त्या दिवशी गाद्या राजा नाचतो पडमारा जाय डायरेक्ट बसणं. जाऊ द्या जसं असेल तसं असेल. हो चला बसा बसा. हा एवढं खोटं बोला लागते का हा? आम्हाला बरं की नाही माहित पडलं की पोराचं काही नाही म्हणून. एका भल्या माणसाने सांगितलं आम्हाला बा पुरे फसाचा प्लॅन केला तुम्ही ना. राजा नामदेवराव एवढा विश्वासाने मी तुम्हाला संबंध दाखवला आणि तुम्ही नाही विश्वासघात केला आमचा. काय तर पोराचा 8 एकर जमीन आणि 2 मजली मकान आहे राजा. झोपडी आहे या पोराचं. 2 एकर वावर आहे ती भोरांडीच आहे. सारं माहित पडलं ना आम्हाला. तुमचं पितही उघडं पडलं ना. काय राजा एवढं खोटं बोलून चालते का? अरे बाबा काय सांगा तुम्हाला या गड्याची एवढी विरोधात गावामध्ये. पोट दुखते लोकांचं काय सांगा. पोरगा कामाचा धंद्याचा आहे. कसं 2000 रुपये रोज आणते रोजचा. लोकांना पचत नाही ते. लोक काहीच माहीत सांगतात. काय सांगा तुम्हाला. आमच्या गावामध्ये कोण सांगितलं याच्या विरोधात हे सांगा आम्हाला पहिले. तो माणूस आम्हाला पाहू द्या कोण आहे तर मग सांगतो तुम्हाला की बा तो कोण आहे. याचा विरोध काय की चांगला आहे ना. आम्हाला माहिती दिली त्याचं नाव आम्ही काही सांगत नाही. पण जो काही त्यानं काही सांगितलं आम्हाला ते खरं आहे की खोटा हे पहिले सांगा. हो तुम्हाला खरं सांगू काय. हा जो दगडू आहे हा मा पोरासारखा आहे. माझा 25 एकर जमीन. मला 19 लाल आहे. मी याला मा पोरासारखाच वागवतो. सांगून राहिलो भाऊ तुम्हाला. तर कसं आहे 6 एकर जमीन मी याला देणार आहोत आणि 2 मजली घर आहे तर वरचा मजला याला देणार होतो आम्ही. हा मा पोरासारखाच आहे. त्याच्यामुळे मग मी बोलून राहिलो एवढा. म्हणून तर तुमच्या दारी आलो की डबो पाहून आलो. हे बोलायच्याच बातान गाणं खायला आता आम्हाला सांगू नका हे चाटाळ्या गोष्टी. लग्न व्हायचं काय तर बा मी 6 एकर जमीन कोण्या मध्यस्थीनं कोणाला जमीन दिली हो. तुम्ही देणार आहे तर काय तर मा पोरासारखा म्हणजे आमच्या पोरीच्या पायावर का गोटा वाढता का राजे. राजा नामदेवराव फेकून राहिले. कोणी कोणाला देत असते का कोणाची इस्टेट राजे. काय तर मग हा मा पोरगा मिळाले 6 एकर वाढ देणार वरचा मजला देणार. फेकावं तर पद्धतशीर फेकावं ना. एवढ्या फेका हे आम्ही काय हेल्याला बसवला का राजासाठी. तुम्हाला खोटंच वाटते बा. अरे मी काय एवढी इस्टेट कमवली मी काय मी उरा नेणार का बांधून. आणि मा पोऱ्यासाठी नसती बी नाही. तिकडे अमेरिकेत मा पोरे. काय करू तो येत बी ती. हाच मा पोरगा आहे ना. हाच सार मा आताही करून राहिला. दवाखान्यात नेते मसाला पाहते गोटा साफ करते वावराची पुरी कामगिरी हा गडी पाहते. ट्रॅक्टर हात चालवते माय. घरी काही आणण्या सवऱ्यात असलं तर हा दगडूच करते. हाच मा पोरगा आहे. मी आलेच देणार आहो ना. तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. झाल्याच्या फोकाळ्या मारणं कोणी कोणाला कोणाची इस्टेट देत नसते. आणि तुम्हाला देणं असेल तर पहिले कागदपत्री आम्हाला दाखवा की बा हे 6 एकर याच्या नार केलं वरचा मजला याच्या नार केला घर नार केलं. कागदपत्री दाखवा. तसा आपला काही मिळत नाही तुमचा नाकला. वा हे काही झटकने पटकने होणाऱ्या गोष्ट नाही. कारण की आता कसं आहे तहसील जाणं खरेदी करणं हे 1-2 दिवसाचं काम आहे का सांगा ना तुम्ही मला. त्याचा टाइम लागते. मी देतो ना करून. बरंसाठी आणि काय सकाराम सांगा ना तुमच्या भावाने. गळ्या अंबू नामदेव भाऊचं काही टेन्शन नाही. जो बोलते ते करते तो माणूस. खोटा काही म्हणजे असं काही वाटत नाही मला. दिन तो माणूस करू. मला तर काही तसं पटत नाही भाऊ सकाराम भाऊ. पहिले कागद यायने दाखवा आपल्याला. 7-12 दाखवा पोराच्या नावावर. घराचे कागदपत्र दाखवा तर तुम्ही पोरगी देईन बा. तशी तर काही माझी पोरगी देत नाही मी. आणि मी पहिले दिली बी असती. पण पहिले जे काही खरं होतं ते जर याने सांगितलं असतं तर कसं मी दिली असती. पण हे खोटं बोलले ना. नामदेव होता आपण आता काय दाखवता आधी. मला कसं दगडूच्या नार करणं जाय 6 एकर. पण आज नाही होऊ शकत ना ते. असं कारण भाऊ सांगा समजून. खरंच गड्या अंबू त्याला कसं आज होणारी गोष्ट नाही. ते टाइम लागणार द्यायला. अहो इकडे जावं. त्याचा हो चाल. काय हो तुला काही समजते की ना पाहुण्यात बसल्यावर बोलून राहील तुम्हाला. काय तुम्ही बाहेर बोलून राहिले अंतरच आला तुम्ही. काय माहिती मला तुमच्यासोबत. काय म्हणतं काय बोलाल तू मला डी. हो ही पोरगी पाहणं काय म्हणते तर. सांग बाई काय म्हणतं. बाबा मला हा पोरगा पसंत आहे आणि मला याच्यासोबत लग्न करणं. काय पागल झाली का तू. रक्षा सडली काय. अरे त्याच्याचं काही नाही. नंगबाई चंग बोखरात जाऊन आहे तो. 2 एकर वावरात भोरांडीचा घरदार बांधील नाही काही नाही. नंगबाई चंग आहे तो. काय करतो याबरोबर लग्न करून. रोज वावरात जात असेल काय निंद्याले. रोज मरमर करा लागेल वावरात मरा लागेल. काय खरं आहे ते. काही संबंध आपल्याला पटत नाही. काही तो पोऱ्या सुद्धा नाही. बाबा नशे ना त्याच्याजवळ काही पण पोरगा पाहणं किती चांगला आहे तर असा पोरगा आपल्याला डबल भेटणार नाही ना बाबा. आणि वावरात जायचं काम पडलं तर मी जाईन ना वावरात. तुम्ही टेन्शन नका घेऊ ना.
तू ऐकत का नाही त्याचं काही नाही ना बाबा. 2 एकर वावर आहे, घरदार बांधेल नाही, काहीच कामाची शाळा नाही ना ते. दुसरा पाहतो ना, दुसरा टाप पोरगा पाहून बोलतो एक चांगला. हा तू फक्त बा याच्या नान नको लागू तू आता. म्हणू नको बाबा मला फसवण आहे फसवण आहे. कोण टाकतो हे डोकमधून काढून टाक त्याले. बाबा 3 वर्ष झाले तुम्ही पोरगा पाहून राहिले माझ्यासाठी, म्हणून राहिले आता चांगला पाहतो मग चांगला पाहतो. कोणते पोरं येऊन राहिले चांगले बाबा? एकरावालेच तर येऊन राहिले. आता हा पोरगा आला चांगला बाबा, निर्व्यसनी आहे, तर याले नाही म्हणून राहिले तुम्ही. हो बाई, मग काय कोणाच्या मागं देऊ का तुला लावून? येईनच चांगला. आपल्याला कंपनीवालाही चालते तुला सांगतो. 20-25 हजार आला, पण आपल्याला वावरा आला पाहिजे. नाही मा पाहिजे तू कसं हा लागतं. मा धुपूट पडून राहिलं वावरात जाऊ जाऊ. सोयाबीन पेराचं ते होत नाही, तूर पेराचं ते होत नाही, उन्हाळ्यात कांदा लावा गहू लावा तर तोही होत नाही. वरून बदो पाणी पडते बाबा. काही खरं नाही जमीनचं. काय सांगू बाई तुले, हाताला हातात 4-4 दिवस एकच शर्ट घालायला लागते. कंपनीवाला तरी रोज वेगळं शर्ट घालते. काय सांगू तुले, तो पुरला पण शेतकरी नाही पुरला. बाबा तुम्ही काय म्हणता बाबा, कंपनीवाला पुरला? त्याला बाबा 12 घंटे कंपनीत राहावं लागते ना बाबा. घराचं तोंड नाही दिसत ना, आम्हाला रूम मध्ये राहावं लागते ना. आता ते हे तुम्हाला सांगायला लागते का बाबा? तुम्हाला सगळं समजते ना बाबा. बाई ते 12 घंटे काम पुरलं, भाड्याची खोली पुरली, पण शेतकरी नाही पुरला. काय सांगू तुले, मा पाहिलं किती धुपट पडून राहिलं. तर एकच शर्ट घालतो, एकच पॅन्ट घालतो, धू. काय सांगू तुले, आता हेच आहे की तुला दिसून राहिलं की नाही 4 दिवस झाले कोणतं घालेला माय हेच आहे. आणि तुम्ही कधी कपले हंडर पॅन्टायला भोकं पडतात ते तशा घालतो मी. अशी परिस्थिती आहे माझ्या शेतकऱ्याची. बेकार कंडिशन आहे भाऊ. शेतकऱ्या घरी नको जाऊ. तुले कंपनीवाला पाहतो बाय तुला चांगला. आई तू सांग ना बाबा रे, मला कोणता कंपनीवाला नाही पाहिजे ना, मला कोणता दुसरा पोरगा नाही पाहिजे, मला हाच पोरगा पाहिजे. सांग समजून जरा. तर काय बोलू बाबा, मी पोरगी म्हणते असं बाप म्हणते असं, आता कायच बोलू याच्यात. ऐका ना पोरीचं आता मन आलं या पोरावर, तर कसं हा संबंध करू ना आपण. आता दुसराही पायसान बापा लय, आणि त्याला असलं व्यसन काय तर मग काय करसा, कंपनीवालाही पायसा, आणि त्याला असलं व्यसन तर मग काय करसा, आणि गेली की नाही जिंदगी बरबाद होती की नाही मग आता आपल्या पोरीची. त्याच्यापेक्षा हाच पोरगा बरा आहे बापा. असे ना वावर 2 एकर भोरांडीचं काय करा लागते, पण पोरगा चांगला आहे ना. त्या पोराला का चुका लावून चाटत. काय होते त्या वावरात कुसही नाही उगत. काय सांगू तुले, वावरा जमीनवाला पाहिजेच नाही आपल्याला, तुला सांगतो. पण त्या सकारामने मला सांगितलं 8 एकर वावर आहे, 2 मजली बिल्डिंग आहे, म्हणून मी बोलावलं त्याला. असं जरा माहीत असतं पहिले. तशी ते खोटाळले जात ना. काय सांगू तुले, काहीच कामाचे नित्य पाहुणे यायला आपण सोडसो पिच्च्यात देऊ. आई सांग ना बाबा रे, मी करीन लग्न तर त्याच पोराशी करीन, नाही तर मी आता कोणत्याच पोरासमोर बी जात नाही आणि लग्नही करत नाही कोणासोबतच. आपल्या पोरीचं एवढं मन आहे बापा, तर मन राखा ना तिचं. हो म्हणा ना बाबा या संबंधाले. काऊन तुम्ही असे करून राहिले बरं? बाबा तुमच्या दोघे मायलेकीच्या म्हटलं ऐकतो करतो बाबा. हो म्हणतो मी द्यायला की बाबा नाही माझी पोरगी. मग इच्छा नसली तरी देतो बाबा. काय करू, काय करता बा, आपलं चालत नाही. बायकोही ऐकत नाही, पोरगी त्याच्यापेक्षा ऐकत नाही. हाच पोऱ्या पाहिजे म्हणते मला. त्याच्याजवळ काही नाही ना, नंगा फटांग ऐकतो. 2 एकर वावर आहे फक्त द्यायला. आपल्याला जाता येत नाही पुढे, दोघीच्या पुढे. शाईने आहेत दोघी माहिती की शाईने आहेत त्या. काय करू का, जाऊ दे आता. मग मित्र उरू भागू द्या पाहू.